चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांकडून सभा, रोड शोचा धडाका पाहायला मिळाला। चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे। आता प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाचे दिग्गज नेते हे प्रचाराच्या रिंगणात उतरलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज मावळमध्ये श्रीरंग बारणेंसाठी रोड शो होणार आहे। रोड शो सुरू आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत। महाविकास आघाडीची पुण्यातील हडपसरमध्ये सभा होणार आहे। यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत। तर तिकडे उद्धव ठाकरेंच्याही प्रचाराचा झंझावत सुरूच आहे। उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदुरबारचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी सभा होणार आहे। तर भाजप खासदार अशोक चव्हाण, नवनीत राणा छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे। दरम्यान चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती कोणत्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित भाजपकडून, त्यांच्या विरोधात गोवाल पाडवी हे काँग्रेसकडून अशा प्रकारची लढत नंदुरबारमध्ये आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ, ज्यांना आता नव्याने उमेदवारी देण्यात आली, स्मिता वाघ यांच्या विरोधात करण पवार शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली भाजपकडून, तर त्यांच्या विरोधात श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे हे भाजपकडून, तर डॉक्टर कल्याण काळे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून आता लढत आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेकडून, त्यांच्या विरोधात संजोग वाघेरे हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून, तर अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून या ठिकाणचे उमेदवार। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील भाजपकडून, तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्या ठिकाणचे उमेदवार आहेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून, त्यांच्या विरोधात भाऊसाहेब वागचौरे हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहेत। बीड लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेची लढाई त्या ठिकाणी सुरू आहे। पंकजा मुंडे भाजपकडून, त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आहेत। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते। त्या ठिकाणी चंद्रकांत भुमरे शिवसेनेकडून, चंद्रकांत खैरे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, अफसर खान वंचितकडून, तर विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे MIM कडून उमेदवार आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळते। मुरलीधर मोहोळ भाजपकडून, त्याच्या विरोधात रवींद्र धंगेकर हे काँग्रेसकडून, तर वसंत मोरे हे देखील त्या ठिकाणी निवडणुकीच्या लढतीत रिंगणात आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे भाजपकडून, डॉक्टर शोभा बच्छाव या काँग्रेसकडून, तर अब्दुल रहमान हे वंचितकडून त्या ठिकाणचे उमेदवार आहेत। त्यामुळे चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।